पळय 24 वरां 36 वरां काय 48 आवर्स हे इम्पॉर्टंट न्ही. इम्पॉर्टंट अशें की प्रोसीड ऑफ क्रायम म्हणून आसता. प्रोसीड ऑफ क्रायम म्हळ्यार कितें, ती पयशे रिकवर करूंक सोदता. कसले पयशे ते पयशे लोकांकडच्यान लांच म्हणून नोकऱ्यो विकपाक हे पयशे रिकवर ती करूंक सोदता. कायदो अशें म्हणटा प्रोसिड्स ऑफ क्रायम म्हणटा ते सरकारान हडप करूंक जाय. ते तिका मेळून तिणें तांकां रिटर्न केलें म्हणल्यार केस काबार जाली अशें न्ही. आयची गोंयची सुसंस्कृत जनतेन एक तकलेन धरूंक जाय की नोकऱ्यांचो धंदो ह्या सरकाराच्या अंडर चालू आहा. आनी आतां मुखेलमंत्र्यान सांगलां की केस इज अंडर इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन जावचें, पूण अशें जेन्ना अनकन्वेन्शनल मदींच मिडियाक इन्वॉल्व करून जेन्ना अक्युज्डूच उलोवंक लागता आनी ताजेर सरकारा भितरल्यान कांयच रिएक्शन मेळना, तेन्ना इंग्लीश एक म्हणणें आहा, सायलन्स इज कन्सेंट. म्हणल्यार सरकाराचें मौन व्रत जे सरकारान घेतलां हाजें अशें दिसता की ती उलयता ती खरी म्हणून. आनी तिजे सगळ्यान डॅमेजींग स्टेटमेंटाचो एक पार्ट असो आहा की ती म्हणटा की तो मंत्री अजून गव्हर्मेंटान आसा. सो जे मंत्र्यान लांच घेतली, जे मंत्र्या कडेन प्रोसिड्स ऑफ क्रायम आसा, तो मंत्री कसो उलोवंक शकता आनी गोंयान हें कशें चलता हें उत्तर तुमी मुखेलमंत्र्याक विचारचें. आतां गोवा फॉरवर्ड कितें स्टँड घेतलो? गोवा फॉरवर्डाचो स्टँड हांवें सांगला न्ही, मुखेलमंत्र्यान सांगचें की आपल्या भितर तो मंत्री ना म्हणून, मागीर आमी स्टँड घेता कितें.